अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. साठविला हरी, साठविला हरी हृदय मंदिरी, त्याची सरली रधार, झाला सफळ किंवा सुफळ व्यापार. हरी आला हातात मग कैची भय चिंता, त्याची सरली रधार, झाला सफळ व्यापार. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, काही उरुनी उरी, त्याची सरली रधार, झाला सफळ व्यापार. पांडुरंगा करून श्री चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, अध्यत्र जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक हे पाया. हृदय मंदिरी, त्याची सरली रधार, झाला सफळ व्यापार. शिवी करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, या मगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांनी मनुष्य योनीमध्ये जन्म घेऊन आपलं जीवन सफल केलेलं आहे. कशाने सफल केलं त्याचा विचार या अभंगातून प्रकट केलेला आहे. आजच्या शिवेचं प्रवृत्ती निमित्त हरिभक्तीपरायण तानाजी मिस्त्री आणि त्यांच्या सौ उभयांचं वैकुंठ गमन झालेलं आहे आणि त्यांचा आजचा हा उत्तर कार्याचा विधी, आणि त्या कार्याच्या निमित्ताने आपल्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. एक निष्ठावंत वारकरी होते, ते सेवाभावी व्यक्तिमत्व होतं, भजनानंदी होते, सर्वांच्या सहवासामध्ये आनंदाने राहणारे होते. बरं, एक शिल्पकार चांगले होते ते. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक मंदिर बांधली, अनेक मंदिराचे कळस बांधले, पण ते करत असताना त्या कृतीविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये अभिमान नव्हता. त्याचं कारण वारकरी जीवन असल्यामुळे अतिशय सेवाभावी व्यक्तिमत्व होतं, लक्षात ठेवा. इतकी त्यांना
आपल्या संप्रदायाविषयी निष्ठा होते. जिथं जिथं आपला संबंध आहे तिथं ते सेवेकरता कधीही गैरहजर राहत नव्हते. लक्षात ठेवा, जातीनं हजर राहत असत. तसेच त्यांनी आपल्या जीवनामध्ये श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर या सोहळ्याबरोबर या सत्संगाच्या माध्यमातून शेवटपर्यंत त्यांनी पायी सोहळा केला. गावातील पारायण मंडळ असेल, पारायणाचा उत्सव असेल, त्या कार्याकरता समर्पण भावाने त्याच्यामध्ये उतरावं. किंवा माग आपण तो मूर्ती स्थापनेचा सोहळा केला, त्याच्याकरता फार त्यांची तळमळ आणि तो त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झाला बरं का. फार दिवसाची इच्छा होती, मग ते लांबलेलं होतं. पण अगदी संतांच्या भाषेमध्ये बोलायचं तर पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. मनोरथ या न्यायाने त्यांनी ते कार्य पूर्ण केलं. पण कार्य पूर्ण केलं, पण या निर्माण झालेल्या या महामारीमध्ये एवढ्या गतीनं त्यांच्यावरती या महामारीची चाल होईल असं वाटलं नाही बरं का. दवाखान्यातून पुन्हा घरी आले. घरी आल्यानंतर सुद्धा मी भेटून गेलो. त्यांना अनावर होतं का आपली अर्धांगिनी गेली. म्हणजे महाराज तिच्या इच्छेसारखं झालं म्हटले. ती म्हणत होती तुमच्या अगोदर मला मरण यावं असं बोलले माझ्याशी. पण फार त्यांना त्याचा वियोग होत होता. मी म्हटलं मला बरीच मंडळी भेटायला येणार वारकरी, प्रत्येकाजवळ हे व्यक्त करू नका म्हटलं. मला याचा त्रास होईल आणि कुठंतरी तुम्ही जीवनाला धीर द्या. आतापर्यंत आपण परमार्थ केलेला आहे आणि त्या परमार्थातून एवढं आज तिथीला तुम्ही हे शिका म्हटलं. घडले, घडायला नको होतं, घडलेलं आहे म्हटलं. तुम्ही धीर द्या एवढे म्हटले. म्हणजे महाराज मला काय कोरोना झाला नाही, पण डॉक्टरनी बघूच कोरोनाच्या नावाखाली मला ऍडमिट करून पैसे काढून घेतले एवढं पण म्हटले मला बरं. पण एकंदर त्यांच्या परिस्थितीवरून मला एका गोष्टीची जाणीव झाली, व्यवहारामध्ये पती पत्नीचं नातं आहे. लक्षात ठेवा. आणि पती पत्नीचं नातं असं आहे, एखाद्या त्या जोडीतली एखादी व्यक्ती जर आधी गेली तर त्याच्या मनाला चाहूल लागते बरं. फार एकमेकांचं दुखावरती प्रेम होतं. वैषयिक प्रेम नव्हतं. लक्षात ठेवा. कौटुंबिक प्रेम होतं. पण दोन्ही चिरंजीव बाहेर असल्यामुळे ते एकत्र दोघं राहायचे. जेवढी तिला मदत करता येईल आपल्या पत्नीला तेवढी त्यांनी मदत आपल्या जीवनामध्ये पुष्कळ केलं त्यांनी. त्यामुळे त्यांना शेवटी अनावर झालं. आता आपल्या जीवनातला अर्धा भाग निघून गेलाय, तो आपल्या जगण्याला काय आता अर्थ नाही असे त्यांनी मनाला लावून घेतलं. त्याचं जे चिंतन करत होते त्या चिंतनाचा परिणाम ती उभयता एका महिन्यामध्ये दोघंही निघून गेले बरं. फार लोकांच्या जीवनामध्ये असं घडतं. लक्षात ठेवा. पती पत्नीचं नातं आहे, पण पत्नी गेल्यानंतर पती जाईलच तिच्या वियोगाने, मात्र असं कुठं घडत नाही बरं का. घडत नाही. लक्षात. पण त्यांना लवकर सांगितलं नाही, तरी दवाखान्यातून आणल्यानंतर सांगितलं, ऍडमिट केले म्हणून सांगितलं नाही का. पण शेवटी त्यांना त्याची चाहूल लागली, राहवलं नाही. जसं वैकुंठवाशी दुंडा महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. दुंडा महाराजांचं देहावसान झालं. देहावसान झाल्यानंतर त्याच्या पत्नीला कळाल्यापर्यंत त्यांनी प्राण सोडला बरं. एकाच वेळी दोघांची अंत्ययात्रा निघाली होती पंढरपूर. असं सर्वत्र घडत नाही. लक्षात ठेवा.
जसं त्यांच्या जीवनामध्ये दोघं एकत्र राहिल्यामुळं एकमेकाचा संबंध फार निर्माण झाला आणि त्या संबंधाचा परिणाम शेवटी त्यांच्या जीवनामध्ये तो वियोग त्यांना सहन करता आला नाही. अगदी मराठी सांगायचं म्हणजे पचवता आला नाही. त्या ध्यासानं ते निघून गेले, पण सर्वांच्या मनाला चटका लावून ते गेले बरं का. आता शेवटी निसर्गाचा नियम आहे, प्रत्येकाला जावं लागतं. हे जावं लागतं बरोबर आहे, पण कधी जावं लागतं, कसं जावं लागतं हे मात्र सांगता येत नाही बरं का. पण संतांनी, साधू संतांनी वर्णन केले, देह जाये जाईल याशी काळबा खाईल. एकंदर हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे, याशी काळबा खाईल. हा निसर्गाचा नियम जरी असला तरी मनुष्याच्या जीवनामध्ये एक पुरुषार्थ करता येतो आपल्याला, की हा देह आपल्याला काळाच्या ताब्यात न देता आपल्याला देह परमार्थाच्या साधनेने भगवंताला समर्पित करता येतो. एवढं स्वातंत्र्य या मनुष्य देहामध्ये देवाने आम्हाला दिलेलं आहे. पारमार्थिक जीवनाचा विचार मांडलेला आहे. माणसाने खरंच वारकरी व्हावं, पारमार्थिक साधना करावी. जरी आपल्याला शेवटच्या साध्यापर्यंत जाता नाही आलं तरी त्या मार्गावरती असताना तरी आपल्या जीवनाचा शेवट व्हावा. आपण निघालोय, कुठं निघालोय? निजधामाला निघालोय. पण कधी भगवंतांनी वर्णन केले, माझ्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हाल, पण कधी झड झडोनी ये प्रपंचाचे वाटेला, हे भक्तीचे वाटे लागजिया पावशी अभंग माझे. तुम्ही प्रपंचाच्या वाटेवरती आहात, पण प्रपंचाच्या वाटेवरती न राहता भक्तीच्या वाटेवरती या. आणि भक्तीच्या वाटेवरती ह्या मार्गावरती आला की तुम्ही माझ्या स्वरूपाला प्राप्त. आपण त्या मार्गावरती चाललेलो आहे, आणि त्या मार्गावरती जाताना जरी आपल्या जीवनाचा शेवट झाला तरी आपल्या जीवनाला विशेषतः लक्षात ठेवा, वारकरी जीवन जगले ते परमार्थाची साधना जेवढी जीवनामध्ये करतात तेवढी निष्काम भावनेने त्यांनी जीवनामध्ये केली. लक्षात ठेवा, निष्काम भावनेनं. कधीच माझ्या मताप्रमाणे कार्यक्रमाला गेल्यानंतर कधी त्यांनी नारळ घेतला असं मी कधी पाहिलेलं नाही. कुणी बरोबर असेल तर त्याला घ्या म्हणायचे. म्हणजे कुठेही ते बेगा परिसरामध्ये कुठेही कीर्तन साथीला श्रवणाला गेले तर कधी पेट्रोलची अपेक्षा सुद्धा त्यांनी जीवनामध्ये केली नाही. लक्षात ठेवा, निष्काम साधना ही परमार्थाची. लक्षात ठेवा, ही परमार्थाची निष्काम साधना आहे.
आणि अशा रीतीनं ही परमार्थाची साधना करत असताना समजा या जन्मामध्ये जरी आपण मुक्कामाला नाही पोचलो तरी राहिलेली साधना पूर्ण होईल, आपण निश्चित त्या मुक्कामाला पोचू. तेव्हा ते पारमार्थिक जीवन जगत असताना त्या पारमार्थिक वाटचालीवरती त्यांचा शेवट झालेला आहे बरं का. तेव्हा तो त्यांचा केलेला प्रवास वाया जाणार नाही, लक्षात ठेवा. वाया जाणार नाही अजिबात. मी आपल्याला अगदी निश्चयानं सांगतो, वाया जाणार नाही. निश्चित त्यांचा परमार्थाचा आतापर्यंत केलेला सफल होईलच, सफल होईलच. का? परमार्थ सफल होण्याकरता जी परमार्थाच्या साधनेचा आलेख संतांनी समाजाच्या समोर ठेवला, त्यातला एक भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये होता, लक्षात. आणि त्या भावाने ते जीवन आपल्या जीवनामध्ये जगले. आणि तोच भाव मनी मानशी घेऊन त्यांच्या ह्या उत्तर कार्याच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आपण आलोय. आपण काय वाहणार? सर्वांचा ऋणानुबंध त्यांच्याविषयी होता, ऋणानुबंध होता म्हणून तर आपण आलोय. पण त्यांच्याविषयी श्रद्धांजली वाहण्याकरता व्यवहारातली लोक जशी श्रद्धांजली वाहतात तशी आपल्याला त्यांच्याविषयी व्हायची नाही बरं. ती संतांच्या वचनाच्या द्वारे त्यांच्याविषयी श्रद्धांजली आपल्याला व्हायचे, लक्षात ठेवा. का? पारमार्थिक जीवन जगले. प्रापंचिक जीवनाचं वर्णन करून त्यांच्या जीवनामध्ये श्रद्धांजली वाहणं हे सामान्य लोकांचं जीवन आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रकाशला त्याच दिवशी म्हणले, मी येऊन गेलो, मध्यंतरी येणार होते, म्हणले काय काय ठरले बाबा कार्यक्रम? काय नाही म्हणले, शेवटी भजन करायचं. म्हणजे भजन मी येणारच आहे, भजन करण्यापेक्षा ती टाळकरी येणार आहे, त्यातल्या टाळकरीमध्ये मी टाळ न घेता मी कंबर बांधून उभा होतो आणि कीर्तन करतो म्हटलं. ते भजनानंदी होते, वारकरी होते. आणि अशा वारकऱ्याच्या या उत्तर कार्याच्या निमित्ताने कीर्तन केलंच पाहिजे असा माझा मानस होता. आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला ती श्रद्धांजली व्हायची. ती कशी व्हावी मी विचार करत होतो की कोणत्या संबंधाने, कोणत्या अभंगातून त्यांच्या समोर आपण बोलावं, की जे खरंच परमार्थाच्या वाटेवरती आहेत आणि जी परमार्थाच्या वाटेवरती येऊन ज्याने परमार्थ पूर्ण केला, अशा संबंधाचं जर आपण वर्णन केलं तर त्यांच्या जीवनामध्ये ती श्रद्धांजली ठरेल. हा विचार मनी मानशी घेऊन सेवेकरता निवलेला अभंग आहे. त्या संबंधाने अभंग आहे. आपल्याला प्राप्त झालेलं जीवन आहे. मनुष्य योनीमध्ये आम्ही तुम्ही जन्माला आलेलो आहोत. आणि मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर आपलं जीवन वाया जाता कामा नये, वाया जाता कामा नये. बहुतांशी लोक या भूतलावरती जन्माला आलेले आहेत, पण जन्माला येऊन बहुतांशी जीवांचं जीवन जवळ जवळ वायाच आहे. का? ते या मार्गाला याला तयार नाही, लक्षात. नाही तरी काय थोडी स्वान सुकरी बापुडी, तरीच जन्मा यावे. आपण जन्माला आलोय आणि ज्याच्या करता जन्माला आलोय ते जन्मामध्ये येऊन जर घडत नसेल तर महाराज म्हणतात जीवन आपलं वाया आहे. समाजामध्ये अशी परिस्थिती आहे, तुम्ही चांगलं वागला तरी लोक नावं ठेवतात आणि वाईट वागला तरी लोक नावं ठेवतात. लोकांच्या कडे पाहून परमार्थ करावा का, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कुठं नाव ठेवायला जागा राहणार नाही, अशा पद्धतीने आपण परमार्थ करावा. हा विचार मनुष्याने जीवनामध्ये केला पाहिजे, लक्षात ठेवा. हा परमार्थ केला तरी न परमार्थ करणारी माणसं बोलतात आणि प्रपंच केला तरी रिकामी टिकडी माणसं सुद्धा त्याच्याविषयी बोलतात. प्रपंचातली बोलतात भाग वेगळा, परमार्थातली बोलतात भाग वेगळा. जसं जी माणसं कधी ज्ञानेश्वरी वाचत नाही पण ज्ञानेश्वरीवरती टीका करतात, तसं ज्यांना पंढरपूर म्हणजे काय माहित नाही, देऊळ म्हणजे काय माहित नाही, भजन म्हणजे काय माहित नाही, ती सुद्धा माणसं वारकऱ्यावरती टीका करतात. अधिकार नाही त्यांचा, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या टीकेचा आपण जीवनामध्ये अंगाला लावून घेऊच नाही.
कारण त्यांना याचा गंध तर नाही, अशा लोकांनी बोलण्याला काहीच अर्थ नाही, लक्षात ठेवा. तेव्हा परमार्थिक जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त व्हावी की खरंच आपलं जीवन कृतार्थ व्हावं. आणि ती कृतार्थता जीवनामध्ये जर प्राप्त करून घ्यायची असेल तर महाराज म्हणतात त्याच्याकरता नेमकं काय केलं पाहिजे. काय केलं म्हणजे मानवी जीवन सफल होईल. पंढरपूरची वारी केली म्हणजे मानवी जीवन सफल होतं. कीर्तन भजन केलं म्हणजे परमार्थ जीवन सफल होतं. एखादा ग्रंथ लिहिला तर जीवन सफल होतं. कीर्तनकार झाला म्हणून जीवन सफल होतं. काय केलं म्हणजे जीवन सफल होतं. या गोष्टीला गौणत्व दिलेलं आहे. या गोष्टीला गौणत्व दिलेलं लक्षात ठेवा. ज्यांनी जन्माला येऊन ज्याच्यामुळे जीवन सफल होतं असं जीवनामध्ये ज्यांनी जीवनामध्ये साध्य प्राप्त केलं असं जीवनामध्ये काय आहे महाराज म्हणतात एकच आहे. त्यांनी मनुष्य जन्माला येऊन या हृदयामध्ये या अंतःकरणामध्ये परमात्म्याला साठवलं. महाराज म्हणतात त्यांच्याच जीवनाला ही सफलता प्राप्त होते. हा एक आदर्श, हा एक परमार्थ जीवनातला दाखला आमच्या तुमच्या समोर ठेवून महाराज म्हणतात जर जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर ज्यांनी काय केलं त्यांच्याकडे बघा आणि ते आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा. म्हणून एक भाव या अभंगातून तुकोबार प्रकट करतात. जीवन सफल करायचं आहे. कोणाचं जीवन सफल झालं अरे म्हणतात त्यांचं. त्यांचं म्हणजे कोणाचं. साठविला हृदय मंदिरी त्याची सरली रदार झाला सफल व्यापार. महाराजांनी निर्देश केलाय त्यांची म्हणजे कोणाचा नाम उल्लेख केलेला नाही. कोणाचा नाम उल्लेख केलेला नाही. पण महाराज म्हणतात ज्यांनी जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त करून घेतली त्यांचं जीवन त्यांच्याकडे बोट केलाय. आणि तो बोट करताना महाराज म्हणतात ज्यांनी हृदयामध्ये हरीला साठवलं त्यांचं जीवन सफल झालं. शब्द मार्मिक वापरलाय महाराजांनी. साठविला कुणी शंका घेत तू हृदयामध्ये साठवाला हृदयामध्ये नाही का.
ज्या हरीला हृदयामध्ये साठवायचा आहे तो हृदयामध्ये हरी नाही का? तैसा हृदयामध्ये मी राहू, असता सर्व सुखाचा राहू. महाराज म्हणतात आहे पण परिभ्रांताशी काहू विषयामध्ये. बऱ्याच ठिकाणी वर्णन केले ज्ञानोबरायांनी. सर्वस्यच्या मूर्ती सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदान्तवेदविदेवताम् यर्वे सर्वांच्या हृदय दीक्षी मी अमुका आहे आईशी जे बुद्धी स्फुरे हरिशी वसुरामी. आणि त्या 18व्या अध्यायामध्ये वर्णन केले भगवंतांनी. ईश्वर सर्वभूतानां विषयार्जित तिष्ठति भ्रामयं सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. त्याच्या पुढे जर तुकोबारांनी वर्णन केले चाले हे शरीर हृदयात आहे एवढं संतांनी आपल्याला प्रमाणाने काय केलंय पटवून दिलंय. लक्षात ठेवा. मग असं असताना तुकोबाराय म्हणता साठविला हरी तू हृदयामध्ये नाही का? आहे पण सामान्य रूपाने. हृदयामध्ये देव आहे असं आम्हाला वाटतं का? डॉक्टर तपासताना हृदयाचे ठोके तपासतो का देव तपासतो? हृदयाचे ठोके तपासतो. डॉक्टरला जर हृदयाचं ऑपरेशन करताना जर देव जर सापडला असता तर डॉक्टरच संत झाला असता. आणि महाराज तर वर्णन करतात तो हृदयामध्येच आहे आणि महाराज म्हणतात त्याला साठवायचं आहे हृदयामध्ये. हृदयामध्ये असताना हृदयामध्ये साठवायचं हे बोलणं म्हणजे वदतो व्याघात आहे ना. वदतो व्याघात. हा तो हृदयामध्ये आहेच असताना पुन्हा साठवायचा कसं काय शक्य हो? हीच तर गंमत आहे ना. आज विचार कर आपल्या जीवनाचा. खरंच फार विचार मार्मिक साधू संतांनी समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे. बाबांनो खरंच ही देवानी हृदय दिले. हे हृदय कशा करताय? देवाला राहण्या करताय. लक्षात ठेवा. देवाला राहण्या करताय. जे देवानी हृदय राहण्याकरता देवाला दिलं त्याच जागेवरती आम्ही तुम्ही आक्रमण केलंय. ज्या ठिकाणी जे साठवायला पाहिजे ते न साठवता आपण काहीतरी दुसरंच साठवले. लक्षात ठेवा. आज हृदयामध्ये देव असला तरी सामान्य रूपाने आहे. आपल्याला त्याचं विशेष रूपाने ज्ञान नाही. लक्षात ठेवा. विशेष रूपाने ज्ञान ज्या दिवशी हरी गुरु कृपेनं होईल त्या दिवशी मनावर साठव.
मग आता हृदयामध्ये देव नाही का सामान्य रूपाने देव आहे, मग विशेष रूपाने काय आहे? हा? विकार आहे. आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय विकाराने हृदय भरलेलं आहे. कशावरून? लोकांनीच कबूल केलं हे. देव न लगे ज्यावेळी तुकोबारा समाजाला सांगण्याकरता गेले, भावनो देव घ्या. लोकांनी विचारलं, महाराज देवाला तुम्ही देण्याकरता आला, पण त्या देवाला देण्याकरता आला ती जागा आमच्याकडे रिकामी नाही. साठवणीचे रुंदले जागे. हृदयामध्ये देव राहतो. ज्या हृदयामध्ये देव राहतो त्या हृदयामध्ये जागा नाही. ते विकाराने भरलेलं आहे. विकाराने काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर सर्व विकार त्या हृदयामध्ये आहेत. आणि ते विकार त्या हृदयामध्ये आम्ही तुम्ही साठवलेत. आता ज्या ठिकाणी देव साठवायला पाहिजे त्या ठिकाणी नको ते साठवले. घरामध्ये सरणावरती ठेवत नाही तोपर्यंत ओलाय. आत 6 जण गुंपा
करिता ती भूकर. नाथ महाराज हेच वर्णन करतात. काम क्रोध लोभ दयाची अंतरी ऐसा येथे. ज्यांनी ह्या हृदयामध्ये काम क्रोध विकार साठवले तो परमार्थाचा अधिकारी नव्हे, तो पारमार्थिक नव्हे, गयात्मा असली तरीही. जर हे हृदयात असतील तर. माझा मुद्दा आपल्या समोर आहे. देवानी हृदय दिले, जी वस्तू तिथं साठवायला पाहिजे ती तिथं साठवली तर त्या वस्तूला महत्व. लक्षात ठेवा. घागर आहे घरामध्ये, घागरीमध्ये काय साठवलं जातं? पाणी. हा, पाण्याच्या ऐवजी तुम्ही जर त्याच्यामध्ये जर माती भरून ठेवली तर माती भरण्याकरता घागर आहे. पाणी साठवण्याकरता घागर आहे. पाणी साठवण्याकरता घागर आहे. त्या घागरीमध्ये पाणी साठवलं पाहिजे. तसं हृदय हे देवाला साठवण्याकरता आहे. त्या हृदयामध्ये देवाला साठवलं पाहिजे. साठवता येतं का? हो, येतं. साठवता येतं, पण त्याच्याकरता कष्ट आहे. त्याच्याकरता परमार्थाची साधना केली पाहिजे. हा, ज्या हृदयामध्ये देवाला साठवायचंय, महाराज म्हणतात त्या हृदयामध्ये देवाला साठवण्याकरता हा फक्त जागा रिकामी करायची. जागा रिकामी करायची. याच्याकरताच परमार्थ आहे. बाकी कशा करता परमात्मा? लक्षात ठेवा. देवाला आणण्याकरता परमार्थ नाही. देवाला आणण्याकरता ज्यांचा प्रतिबंध आहे त्यांना घालवण्याकरता परमार्थ आहे. हा, तो प्रतिबंध बाजूला गेला की महाराज म्हणतात तो हृदयामध्ये प्रकट होतो. दयाचे चोखटे मानशी मी होऊनी आशे क्षेत्र संन्यासी. जया निजलिया ते उपाशी दयाचे चोखटे मानशी. जो श्रीमंत आहे त्याच्या हृदयात तो म्हणत नाही देव. जो ज्ञानी आहे त्याच्या हृदयामध्ये मी राहतो म्हणत नाही देव. हा, ज्याचं हृदय रिकाम झालेलं आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, अशा पवित्र हृदयामध्ये देव राहतो. त्या हृदयामध्ये देव राहतो. ते पवित्र होण्याकरता काय करावं लागतं? ते विकार काढावे लागतात. विकार काढावे लागतात. आणि ते विकार काढण्याकरता त्यांनी जीवनामध्ये प्रयत्न केला, परमार्थाची साधना केली. आणि परमार्थाची साधना करून तो हृदयातले विकार त्यांनी बाजूला केले. त्याच्याकरता काय करावं लागेल? काय केलं म्हणजे हे विकार बाजूला जातील. तुका म्हणे चित्त झाले
चित्त शुद्ध झाल्यानंतर देव त्याच्या हृदयामध्ये येतो. ही दोन्ही प्रमाण आहे. माझा प्रश्न आहे, ज्या हृदयामध्ये हरीला साठवण्याकरता काय केलं पाहिजे, त्या प्रतिबंधाला बाजूला घालवण्याकरता काय केलं पाहिजे? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना केल्याशिवाय ही जागा रिकामी होत नाही. जागा रिकामी झाल्याशिवाय तो परमात्मा आपल्याला हृदयामध्ये साठवता येत नाही. नाम साठवता येत नाही म्हणजे तो आहेच. फक्त अंतकरणाची शुद्धी झाल्यानंतर हरिगुरु कृपेने सांगितलं जातं, बाबा आतापर्यंत मी 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 म्हणत होतास ना, ते मी म्हणजेच तू आहेस. तो हृदयामध्येच आहे, पण कधी आपल्याला त्याचं दर्शन घडेल? ज्या दिवशी हृदय आपलं स्वच्छ होईल. ते स्वच्छ होण्याकरता ज्ञानोबाने फार सुंदर विचार मांडलेला आहे. विस्तार करत नाही, फक्त ओवी देतो. आता हृदय हे आपुले चौपालुनी आपले, बरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची चौपालुनी आपले. आता हे हृदय मी शुद्ध करतो म्हणतात ज्ञानोबा. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे चतुष्टय, हे 4 पाय आहेत. त्या 4 पायावरती, या चौरंगावरती गुरूंचे चरण ठेवायचे आहेत. आणि 4 पाय मी शुद्ध केले म्हणतात. अहंकार शुद्ध केला, मन शुद्ध केलं, बुद्धी शुद्ध केली आणि चित्त शुद्ध केलं. हे शुद्ध करून त्या शुद्ध चित्तामध्ये मी आता त्यांची पूजा करतोय. अहमा धूप जाळू, म्हणजे त्या हृदयातले दोष घालवावे लागतात. हृदयातले दोष घालवल्यानंतर त्या हृदयामध्ये आपल्याला हरीचं आत्मत्वाने ज्ञान होतं. हरी आणि आत्मा हे वेगळे नसून हरी म्हणजेच आत्मा, असं ज्या दिवशी आपल्याला अंतकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञान होईल, त्याला नाव साठविला हरी. आणि हे साठवण्याकरता ज्याने आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला, लक्षात ठेवा, आपल्याला या हृदयामध्ये हरीला साठवायचं आहे. आणि हरीला साठवण्याकरता ज्यांनी जीवनामध्ये रात्रंदिवस प्रयत्न केला, दुसरं जीवनामध्ये त्यांनी काहीच केलं नाही. यासाठी
साठवण्याकरता प्रयत्नाने सर्वांना करता येतं. शेवटच्या क्षणापर्यंत आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे नामस्मरणामध्ये. बरं का? हरीचं नाम शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या हृदयामध्ये साठवता आलं पाहिजे. महिन्यातला प्रसंग आहे. 15 दिवस मिरजकर कुटुंब म्हणून आहे. त्यांची एक वयस्कर 80 वय होते. त्यांचं देहावसान झालं. त्यांना 7 मुली होत्या, मुलगा नव्हता. मग या आता शेवटी त्यांचे पती बऱ्याच वर्षापूर्वी वाढले. ही मुलगी 15 दिवस, ती मुलगी 15 दिवस, ती असे ठेवून घ्यायची. पण त्या पारमार्थिक होत्या. रोज हरिपाठ, काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण यात त्यांनी आयुष्य घालवलं. आणि 1 महिन्यापूर्वी त्या मुलीला म्हणत होत्या, माझी एकच इच्छा आहे की माझी तुम्हाला सेवा करायला कोणाला वाट्याला येऊ नये, आणि शेवटी नामस्मरण करत माझा देह पडावा. असं ते महिन्यापासून सगळ्या मुलींना म्हणते. मुली म्हणजे आई असं का बोलतीस? नाही म्हणले, तसंच आहे म्हणजे. शेवटी धाप वाढली म्हणून कोरोना म्हणून त्यांना ऍडमिट केलं इचलकरंजी. योगायोगाने ऍडमिट केलं. त्यांचा डॉक्टर निघाला तो पाहुणा निघाला. तेव्हा सर्व नातेवाईकांना त्यांनी मुलीला जवळ येऊ दिलं. ती सांगितली घरात, आता उद्या सकाळी माझ्याकडून देवाची पूजा करणार नाही बरं का, सकाळी आपल्याला वेळ मिळणार नाही, फुलं आज जाऊन ठेवलं का मुलीला तुम्ही सांगितलं. त्या दवाखान्यात होत्या. सांगितलं शेवटी नामदेव महाराजांचा अभंग आहे तो वाचून दाखव म्हणजे. शेवटी म्हणायचा असतो ना तो म्हणतो. तो अभंग वाचून घेतला. पहाटे काकडा केला. ते डॉक्टर सांगत होते 4:30ला देह ठेवला त्यांनी, पण शेवटपर्यंत त्या नामस्मरण करत होते. नामस्मरण करत करत त्यांनी पहाटे 4:30ला प्राण सोडला. शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी आपल्या हृदयामध्ये नाम धारण केलं. मला म्हणायचं आहे साठविला हरी. एक बाई करू शकते, बाई आपण बापूया. हिनं आयुष्यभर प्रपंच केला, मुलगा नाही, इस्टेट नाही, जावयाने सांभाळलं, पण शेवटी हृदयामध्ये देवाला नाम रूपाने धारण केलं. हे साठवता येतं. महाराज म्हणतात असं ज्याने साठवलं त्यांचं जीवन सफल झालं. ते महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात त्यांची सरली
शब्द वापरायला म्हणाले त्याची, ज्याने आयुष्यभर कीर्तने केली त्याची सरली छे, ज्यानं मठ बांधली दिंड्या काढल्या त्याची सरली नाही, ज्यांनी ग्रंथ लिहिले त्याची, ज्यांनी सप्ते केले मोठे मोठे त्याची, कुणाची सरली? महाराज म्हणतात आजी संसार सुपर झाला गे माये, आजी संसार झाला गे माये, आजी संसार झाला गे माये, आजी संसार झाला गे माये. आजी संसार सफल झाला गे माये, देखी गेले पाय विठोबाची सरली रडार साठविला हरी हृदय मंदिर. सफल महाराजांनी शब्द वापरला. सफल सफल म्हणजे आता जीवनामध्ये मिळवण्यासारखं काहीही राहिलं नाही, काहीही राहिलं नाही. तुकोबारांनी फार सुंदर वर्णन केले. तुकोबारे म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला संत भेटले आणि त्या संत भेटीचा परिणाम महाराजांनी वर्णन केले. बरविही वेळ त्याचा शेवट काय? तुका म्हणे अवघा झाला व्यापार आली यरजार फळाशी. तुका म्हणे झाला अवघा व्यापार आली फळाशी यरजार ही. महाराज म्हणतात माझा व्यापार सफल झाला. व्यापार शब्दाचा अर्थ आहे कर्म. ज्या उद्देशाने मी जीवनामध्ये कर्म केलं त्या कर्माचं फल मला मिळालं याला म्हणतात सफलता. आपण जीवनामध्ये जे कर्म करणार आहे त्या कर्माचं फल आपल्याला काय मिळावं? तो परमात्मा प्राप्त व्हावा. आणि परमात्मा प्राप्त होणं ही केलेल्या कर्माची सफलता लक्षात ठेवा. केलेल्या कर्माची सफलता आहे. नंतर महाराजांनी वर्णन केले. काय वर्णन केले? जन्मालो त्याचे आधी झाले साचे. ज्याच्या करता आलो महाराज म्हणतात ते जीवन सफल झालं. तसं सफलता शब्द कुठंतरी वापरलेला नाही, लक्षात ठेवा. कुणी म्हणेल एवढं सफलता देण्याची एवढी याला तुकोबारांनी महती का दिली? त्याची सरली रजा. महाराज म्हणतात ज्याच्या करता या भूतलावरती जन्माला आला आणि ज्याला प्राप्त केल्यामुळे आता त्याचा पुढचा प्रवास थांबला, याला सफलता द्यायची नंतर सफलता कशाला द्यायची? आता ज्याच्या जीवनामध्ये जन्म मरणाचं दुःख शिल्लक राहिलेलं नाही, पुन्हा जन्माला येण्याचा संबंधच राहिला नाही, पुन्हा जन्माला येण्याचा संबंधच राहिला नाही, असं ज्यांनी जीवनामध्ये आज घडीला केले महाराज म्हणतात खरंच त्यांची जन्माला आलेली येरजार वाया गेली नाही. बरं का लोक म्हणतात गेलो कीर्तन ऐकायला गेलो पण गेलेलं वाया गेलं नाही. बरं का अर्ध का होईना पण कानावरती पडलं.
ज्या उद्देशाने आपण प्रयत्न करून यावं, काहीतरी मध्ये प्रतिबंध यावेत आणि शेवटी निम्म कीर्तन व्हावं आणि तिथं पोचावं, 4 शब्द शेवटचे कानावरती पडावे, त्या शब्दाने काहीतरी जीवनात आनंद व्हावा, तो म्हणते गेलेलं वाया गेलं नाही बरं केवढा प्रयत्न करून. तसं महाराज म्हणतात, त्याची सरली झाला सफल व्यापार. कारण आपल्याला जो जन्म घ्यावा लागतो, का जन्म का घ्यावा लागतो, या स्थूल शरीराचा काही संबंध नाही बरं. स्थूल शरीराचा काही संबंध नाहीये. याला जाळलं जातं, याला पुरलं जातं. ज्या शरीरामध्ये साठवायचं आहे ते शरीर आहे सूक्ष्म शरीर. ज्या शरीरामध्ये साठवायचं आहे, हे स्थूल शरीर पडल्यानंतर सूक्ष्म शरीर निघून जातं आणि दुसऱ्या देहात प्रवेश करतं. लक्षात ठेवा, जसं कर्म असेल तसं. प्रवास संपला का सुरू झाला? लोक म्हणतात एका आता अंथरुणावरती पडावा आणि त्याला फार वेदना व्हाव्यात आणि मेल्यानंतर म्हणतात, लोक म्हणतात सुटला. सुटला नाही, अडकला. या दुःखातून सुटला, पण पुढच्या जन्मामध्ये सापडला ना तो. पुढच्या जन्मामध्ये तो सापडला. शरीर पडलं की या शरीरातून सूक्ष्म शरीर दुसऱ्या शरीरामध्ये जातं. त्याचं आयुष्य संपलं की तिसऱ्या शरीरामध्ये जातं. प्रवास संपला का चालू झाला? महाराज म्हणतात, हरीचं आत्मज्ञाने ज्ञान होणं याला म्हणतात लिंग देहाचा बाद होणं, सूक्ष्म शरीराचा बाद होणं. आणि सूक्ष्म शरीराचा बाद झाला की त्याचा जन्म मरणाचा प्रवास संपला. त्याची सरली झाला सफल व्यापार. महाराजांना विचारलं, एवढी तुम्ही सफलता देता, त्याचं कारण काय? महाराज म्हणतात, त्याची हरदार संपली, ज्याने हृदयामध्ये हरीला साठवलं. महाराज म्हणतात, त्याच्या जीवनामध्ये आता भयही राहिलं नाही आणि चिंताही राहिली नाही. हरी आला हरियाला हाता मग कैची भज चिंता. महाराज म्हणतात, ज्याच्या हातामध्ये हरी आला त्याच्या जीवनामध्ये भय आणि चिंता राहील. म्हणता प्रश्न केला, शक्यच नाही. मग हरी आला हाता म्हणजे नेमकं काय हो? ज्ञानोबरांनी फार सुंदर वर्णन केले. करत यावरे हरी तैसा, करतावरे डोलतो देखी जे आवळा तैसा. ज्ञानोबऱ्या वर्णन उभे आहे. करत आवळे हरी तैसा. आवळा हातामध्ये सुपारी ठेवून बघा आणि हातामध्ये आवळा घेऊन बघा, काय फरक आहे दोन्हीचा? आवळा सुपारी ठेवल्यानंतर सुपारीचं ज्ञान दर्शन सर्व बाजूने होतं, पण खालचा भाग सुपारीचा दिसत नसेल, अपूर्णता आहे.
आवळा जर हातामध्ये घेतला तर तो स्थिर राहत नाही, तो सर्व अंगाने त्याचं दर्शन होतं. सर्व अंगाने आवळ्याचं जसं दर्शन होतं तसं सर्वांगाने मला हरीचं दर्शन झालं, ज्ञान झालं. सर्वांगाने म्हणजे तो या जगामध्ये व्यापक रूपाने भरलेला असं मला ज्ञान झालं. आणि व्यापकरित्या ज्याला दर्शन झालं तिथं भय राहत नाही. अद्वैतामध्ये भय का द्वैतामध्ये भय? द्वैतामध्ये भय. आता ज्याला सर्वत्र हरीच दिसू लागला, हरी येते हरी येते, हरी वाचुरी ठाव नाही कुठे. अभय आता सांगितलं. हरीशिवाय या जगतामध्ये आता काहीच नाही, लक्षात ठेवा. हूं तो थकीत भैरे तुका, भागा रे सब मन का धोका. काना रे मन मोहन लाल, सबई विसरू देखे गोपाल. सबई विसरू भरला गण दाट हरी. सर्वत्र हरीच मला दिसतो. मय भुली घर जाने बाळ. आता हरीच व्यापकतेने, असा हरी व्यापकतेचा अनुभव आल्यानंतर महाराज म्हणतात मग कैचे भय, मग कैची चिंता. महाराज म्हणतात ज्याला हरीच व्यापकतेचा अनुभव त्याच्या अंतःकरणामध्ये प्राप्त झालेला आहे, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही स्वरूपाची चिंता राहिलेली. चिंता कोणाला? ज्याच्या जीवनामध्ये देह तादात्म्य, त्याला. पोटाचं काय म्हणतो ते माझ्या? आम्ही 2 तास कीर्तन करतोय पण म्हणतोय आमची व्यवस्था होईल ना. पोटाची चिंता करून आम्ही कीर्तन करतोय, लक्षात ठेवा. अजून देह तादात्म्य. ज्याच्या जीवनामध्ये व्यापकतेचा अनुभव प्राप्त झाला त्याच्या जीवनामध्ये तादात्म्य राहत नाही. जिथं तादात्म्य राहत नाही तिथं चिंता राहत नाही, लक्षात ठेवा. कुठल्या स्वरूपाची चिंता राहत नाही. पोटाची सुद्धा चिंता राहत नाही, लक्षात ठेवा. का? भगवत दर्शनामध्ये नित्य तृप्ती आहे, नित्य तृप्ती आहे. आणि ही अवस्था ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली, महाराज म्हणतात तिथं भय आणि चिंता कशी राहिलो. संपुष्ट हृदय पेटी, करोनी पोटी साठो, अवघी वारली चिंता. असंच आहे. त्याचा संबंध असा लावा, संत दर्शनी हा अवघी चिंता वारली. कधी वारली? संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. या हृदयामध्ये ज्याने हरीला साठवलं त्यांच्या जीवनातली अवघी चिंता निघून गेली. आणि अशी चिंता आणि भय ज्यांच्या जीवनातून निघून गेलं, महाराज म्हणतात हे कशामुळं? हरीला ज्यांनी हृदयामध्ये साठवलं, मग त्यांच्या जीवनाची सफलता नाही तर कोणाच्या जीवनाची सफलता? याची सरली झाला सफल व्यापार. नवे नवे महाराज म्हणाला, विचारलं मारताना महाराज तुम्ही सांगता बरोबर आहे ही अवस्था. हो, ज्यांच्या हृदयामध्ये हरी वास करतो, त्या हृदयामध्ये तो हरी इच्छा शिल्लक ठेवत नाही. ही शेवटच्या चरणात.
तुका म्हणे हरी काही गुरुनी देवरी त्याची सरली धार झाला सफळ व्यापार काही गुरुनी देवरी तुका म्हणे हरी काही गुरुनी देवरी ज्याच्या हृदयामध्ये तो हरी वास करतो नामच्या हरीचं आत्मत्वाने ज्याला ज्ञान होत त्याच्या चित्तामध्ये उरी नाम इच्छा कुठली शिल्लक राहत नाही का ते चित्त चिंतन करण्याकरता मन संकल्प करण्याकरता शिल्लक राहत नाही ती उरी राहणार कुठं हो? जसं महाराजांनी वर्णन केले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोली कैसे ही अवस्था म्हणजे काही उरोनी तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार संत सुद्धा हीच अवस्था प्राप्त करून देतात आणि हरी जर आपल्याला जर प्रत्यक्ष भेटला आणि त्याने जर आपल्याला बोध दिला तर त्या हरीच्या बोधाने सुद्धा आपल्या जीवनाची हीच अवस्था प्राप्त होते त्याच्या चित्तामध्ये चित्त रूपाने ते राहतच नाही हो त्याचं चित्तच आता काय बनतं हरिरूप बनतं आणि हरिरूप बनल्यामुळे महाराज वर्णन करतात आत हरी बाहेर हरी हरी घरी बोलिले तुका म्हणे हरी काही उरोनी ही अवस्था ज्यांनी जीवनामध्ये प्राप्त केली महाराज म्हणतात त्याच्या जीवनाची सफलता एक हरी त्या हृदयामध्ये जर आपण जीवनामध्ये साठवला हे साठवलं की पुढच्या सर्व घटना त्याच्यामध्ये घडतात फक्त त्या साठवण्याचा प्रयत्न करायचा एक हरी हृदयामध्ये साठवला ना यातलं काही जीवनामध्ये शिल्लक राहत नाही मग त्याच्याकरता महाराज म्हणतात ज्याने हा जीवनामध्ये प्रयत्न केला आणि प्रयत्न करून ती अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तुकोबारा म्हणतात खरंच त्यांच्या जीवनाला धन्यता द्या त्यांचंच जीवनामध्ये वर्णन करावं असे महात्मे आज होऊन गेले आज आहेत बरं का आजही अशी मंडळी समाजामध्ये आहेत या दृष्टीनं परमार्थ करणारी तो आपल्याही जीवनामध्ये ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त व्हावी आपलंही जीवन सफल व्हावं जन्ममरणाची परंपरा खंडित होण्याकरता ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता महाराज म्हणतात त्यांनी जे जीवनामध्ये केलं तेच आपण जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करावा म्हणून त्यांनी जीवनामध्ये काय केलं साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली धार झाला सफल व्यापार ज्ञानेश्वर